कापकर साहेब, हे आंदोलन 200 दिवस झाले चालू आहे, काय सांगायला एक्साईड बॅटरी कामगार संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी 200 दिवस कामगार आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर बसून या ठिकाणी आंदोलन करतायत। खरं तर हे कामगार परमनंट कामगार आहेत, कायमस्वरूपी कामगार आहेत। या कंपनीची युनियन आहे आणि ह्या युनियनचे पदाधिकारी आणि कामगार सदस्य म्हणून त्या युनियनचे पदाधिकारी असताना, सदस्य असताना युनियनचे प्रमुख अध्यक्ष सचिन आहेर साहेब, शिवसेना उद्धव गटाचे हे कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे नेते आहेत। मुंबईमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील ते काम करत आहेत। या युनियनच्या माध्यमातून या कामगारांना संपूर्ण न्याय देण्याची जबाबदारी सचिन आहेर साहेबांची असताना त्यांनी यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे। युनियनच्या माध्यमातून काही कामगार आतमध्ये गेलेले आहेत, काही कामगारांना या ठिकाणी बसायला त्यांनी लावलेलं आहे। खरं तर या कामगारांना कंपनी व्यवस्थापन इतर राज्यामध्ये इतर ठिकाणी कामाला जा अशा प्रकारचा प्रतिबंध करतायत, त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत। तसेच यापूर्वी या कंपनीमध्ये काही कामगारांना या ठिकाणी निवृत्ती देऊन त्यांना भरीव अशा प्रकारचं पॅकेज दिलं होतं। या कामगारांची अशी मागणी आहे की एक तर आम्हाला याच ठिकाणी आम्हाला काम मिळावं किंवा पॅकेज देत असताना पूर्वी जे कामगारांना पॅकेज दिले त्याच धर्तीवरती पॅकेज मिळावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। खरं तर सचिन आहेर साहेबांनी यामध्ये मध्यस्थी करून या कामगारांना तत्काळ न्याय देण्याची त्यांची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी असताना त्यांनी देखील यामध्ये पाठ फिरवलेली आहे। हा संपूर्ण व्यवहारच संशयास्पद वाटतोय। या ठिकाणी हे कामगार 200 दिवस या ठिकाणी बसलेले आहेत, आपल्या न्याय हक्कासाठी टाहो फोडतायत। पिंपरी चिंचवड ही कामगार नगरी आहे। या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार संघटना आहेत, कामगार नेते आहेत। मी सर्व कामगार नेत्यांना, संघटनेला विनंती करेल की आपलेच बांधव 200 दिवस ऊन वारा पावसामध्ये बसलेत, आपण कृपया या ठिकाणी या कामगारांचं बळ वाढवलं पाहिजे, यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आपण आलो पाहिजे। आज त्यांनी या ठिकाणी 200 दिवस पूर्ण झाले म्हणून रक्तदानासारखा स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे। त्यांच्या या उपक्रमाबाबत त्या कामगारांचं सर्व प्रतिनिधींच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि आई जगदंबेच्या चरणी, पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या सर्व मागण्या मान्य होऊन त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशा प्रकारे पांडुरंगांनी त्यांना आशीर्वाद द्यावं। सर, आंदोलनाचा 200वा दिवस चालू आहे, तुमचा काय सांगाल? नमस्कार, माझं नाव सुनील परसे आहे। आज आम्ही गेले 200 दिवसापासून इथं बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहे आणि आज आंदोलनाचा 200वा दिवस आहे। या 200 दिवसापासून आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, परंतु आम्हाला आजपर्यंत न्याय मिळालेला नाही आहे आणि त्याच्यामुळे जी चीड, जे संताप, जो त्रागा आहे आमचा, आमचं रक्त आटलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जी काही चीड आहे ती आम्ही रक्तदानाच्या माध्यमातून व्यक्त करतोय। त्या रक्तातून एखाद्याचे प्राण वाचतील हा हेतू आम्ही डोक्यात ठेवून आज रक्तदान शिबिराचं नियोजन केलेलं आहे आणि आज जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहणार आणि आम्ही इथून हलणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढणार आहोत। व्यवस्थापनाचं काय म्हणणं आहे? व्यवस्थापन कुठेतरी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करते। जी काय आम्हाला स्वेच्छानिवृत्तीची रक्कम ऑफर होते ती कुठेतरी तकलादू होते। 7 लाखापर्यंत त्यांचं घेणं, 7 लाख रुपयाची रक्कमची ऑफर आहे आणि त्यासाठी ते आम्हाला जबरदस्ती करतात। आज आम्ही या 2 पिढ्यापासून या कंपनीमध्ये राबतोय आणि त्याची जर काही किंमत यांनी 7 लाख रुपये लावली असेल तर ती आम्हाला फार अपमानजनक आहे। हरियाणात बदली केली होती असं कळलं तुमचं? हो, हरियाणामध्ये आमची बदली केली होती। यापूर्वी 55 वर्षामध्ये कोणताही कामगार या प्लॅन्टमधून इतरत्र कोणत्याही हरियाणाचं सोडून द्या, इतरत्र कोणत्याही प्लॅन्टमध्ये बदली केलेलं नाही, पण केवळ युनियन बदलाचा राग मनामध्ये ठेवून सूडबुद्धीने ही हरियाणामध्ये बदली केलेली आहे, जेणेकरून तिथली भाषा, तिथले राज्य, तिथलं कल्चर सगळं वेगळं आहे, तिथे आम्ही जायला नाही पाहिजे, यासाठी ही सूडबुद्धीने बदली केलेली आहे। राज्य सरकारला काय आवाहन कराल? राज्य सरकारला आम्ही एकच आवाहन करतो की आज एवढ्या चांगल्या मेरिट लिस्टवर आज लोकांनी एवढं चांगलं सरकार निवडून दिलेलं आहे। या चांगल्या सरकारकडून आमची हीच अपेक्षा आहे की सरकारने आमच्या ज्या प्रकरणावर आहे गंभीर दखल घेतली पाहिजे लवकरात लवकर आणि आम्हाला न्याय देऊन
न्याय मिळवून द्यायला पाहिजे. धन्यवाद.